गुड मॉर्निंग एज वेलकम बॅक टू माय ब्लॉग. तर आज आहे संडे आणि संडे असल्यावर आपण फिरायला नाही गेलो असं होऊ शकते का? तर आज आपण जाणार आहे पंचमुखी हनुमान मंदिर. आपल्यासोबत दोन मित्र अजून आहे. तर ते दोघं कोण आहे ते तुम्ही पहा ब्लॉग मध्ये पुढं. तर गाईज आपण पोहोचलो आता पंचमुखी हनुमान मंदिर. हे जागा म्हणजे खूप प्रसिद्ध जागा आहे इथून जागृत. तर आपल्यासोबत आला आहे मामा आणि रुपेश काष्टे एक आलाय समोर गेलाय. तर आता इथे दाखवतो तुम्हाला मंदिर कसं आहे. गर्दी तर भरपूर गर्दी वगैरे चालू आहे सध्या. भाऊनं बोट किट टाकून दिला आपल्याला हात दाखवला ना गाडीवर. तर बाई बहुत भयंकर गर्दी आहे इथं आज संडे असल्यामुळे. तशी राहतेच ना, तशी नेहमीच गर्दी राहते. तुला माहिती आहे का इच्छा काही? मी पण सेकंड वेळा आलो. तर इथं असं आहे म्हणते हे काय म्हणते ना भू काहीतरी म्हणजे ना, तुम्हाला सांगतो मी 2 मिनिटांना, आता आठवत नाही आहे. बाई ही आहे गर्दी. ह्या गर्दीत ज्यानं ब्लॉगिंग केली तो कुठे बी डेअरिंग न बोलू शकते. फक्त सुरुवात करायचं. आपल्याला डेअरिंग नव्हती, आता फुल सुरुवात केली. फुल डेअरिंग. आपण एवढं लोक समोर सगळं बोलू शकतो. सगळे लोक पाहत आहे आपल्या इकडे. तर हे आहे संकटमोचन पंचमुखी हनुमान टेकडी मंदिर. असं आहे थोडं बाहेरून. गर्दी तर बहुत आहे भाई. तर आज आपल्याला गर्दीत ब्लॉगिंग करायचा चान्स भेटला आहे. बहुत खतरनाक काय का मामा? काय आपल्याला गर्दीतच बोलावत होतं एखाद्या दिवशी फुल ब्लॉगिंग. जे सगळे लोक पाहते आपल्या इकडे अशी. हेच डेअरिंग आपल्याला पाहिजे होती. जे डेअरिंग आपल्यात आली आहे आता. एवढ्या गर्दीत पण आपण खतरनाक ब्लॉगिंग करतो. आपला मित्र रुपेश काष्टे याला समोर जायची लय घरात या समोर चालते. तर हे असं आहे मंदिर. चप्पल वगैरे काढतो मग दाखवतो तुम्हाला. काही हे आहे मंदिर अंदरून. तर फुल लाईन आहे आता. तर आपण लाईनीत लागून आहोत. तर बाहेरचा नजारा बघा सही आहे ना. ब्लर होते झूम करू. काही गर्दी बी बहुत आहे. तर लाईनीत लागून आहे आपण. तर बाई इथं खूप साऱ्या लोकांचा आवाज आहे. तर त्याच्यामुळे आपला आवाज नाही येत आहे. म्हणून आपण एक प्रॉपर व्हिडिओ बनवून टाकून देऊ समोर मंदिराचा. हे मंदिर बाबुडखेडा बेलदोरी येथे आहे. लोकांचं मानणं आहे की हे मंदिर 500 ते 600 वर्ष जुनं आहे. या मंदिराचा उल्लेख जुन्या इतिहासमध्ये पण आहे. आणि या मंदिरात जे 5 मंगळवार करते म्हणते त्यांची इच्छा पण पूर्ण होते म्हणते. इथली जे बजरंगबलीची मूर्ती आहे ते स्वयंभू आहे म्हणते. स्वयंभू म्हणजे जी कोणी मूर्ती बनवलेली नाही आहे. ती मूर्ती स्वतः तिथून प्रगट झाली आहे त्या जागेवर. तर त्या मूर्तीला 5 मुख म्हणजे 5 चेहरे असल्यामुळे त्या मूर्तीला पंचमुखी हनुमान मंदिर असं नाव दिलेलं आहे. हे मंदिर नागपूरमध्ये बाबुडखेडा बेल्लोरी येथे स्थापित आहे. आणि हे मंदिर नागपूरपासून 20 ते 25 किलोमीटरच्या अंतरावर आहे. दर मंगळवार शनिवार येथे महाप्रसाद पण राहते. तर भाई हा आहे मंदिराच्या बाहेरचा व्ह्यू. एक नंबर खतरनाक व्ह्यू आहे. तर आता दर्शन वगैरे झाले आपले. हे आमचं मंदिर आहे असं. आणि अशी गर्दी आहे इथं एवढी. भयंकर गर्दी आहे. आता या गर्दीतही आपण जर ब्लॉगिंग केली तर आपलं ब्लॉगिंग सक्सेस आहे नाही का मामा? हे आपण डेअरिंगसाठी ब्लॉगिंग केली चालू. आपल्याला डेअरिंग आली आहे भयंकर. इथं घोडा आहे. किती रुपये घेता पैशाचे? सेम तेवढं तिकडे गेलं
100 रुपये म्हणते मामा. लय पैसे वगैरे आहे नाही एवढे. तर आता बस जायचं, थोडं फिरतो वगैरे, मग आता वापस जाऊ आपण नागपूरला. तर भाई आता दर्शन वगैरे झालं आहे. आपली गाडी तिकडे समोर उभी आहे. इकडे दुकानं वगैरे आहे याची, मंदिराचे सामान वगैरे खाप्याचे. एवढी गर्दी आहे मामा इथं, नाही खतरनाक. मामा इथच्या मंदिराचं काही माहीत आहे का आपल्याला? थोडीशी इन्फॉर्मेशन काढून मी ब्लॉगमध्ये टाकून देईन. तसंही ब्लॉगमध्ये बोलता नाही आलं, कारण इथं क्राऊडच एवढा होता, त्याचा आवाज, तर आपला आवाज दबून जात होता. आपल्याशी माईक नाही आहे. घेऊ माईकही घेऊ, मग चांगले चांगले ब्लॉग येत राहील. तर गाईज हा नजारा बघा किती माहोल आहे. म्हणजे पूर्ण टेकडीच्या एकदम टॉपवर बसले आहे बजरंगबली. गाईज आता आलो घरी मंदिरातून. तर आज संडेची कामं माहीत आहे तुम्हाला. मागच्या संडेचा ब्लॉग पाहिला असेल तर ती कामं करायला लागते. ब्लॉग करत राहिलं तर जमत नाही. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, चांगले चांगले कमेंट करा, बेल नोटिफिकेशनला ऑलवर सेट करून घ्या शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्यासाठी. थँक्यू.